जय गुरुदेव. अशामध्ये आपण पाहतो की सगळीकडे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची काही गडबड चालू आहे. बरेच पालक कन्फ्यूज आहेत की आपल्या बाल्याला किंवा मुलाला किंवा मुलीला कोणत्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश दिला पाहिजे. 12वीचे निकाल लागलेले आहेत. कोणी CET केली आहे, कोणी नीट दिलेली आहे. पण बऱ्याच पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी नेमकं केलं काय पाहिजे करिअरमध्ये. तर आपली जी जन्मपत्रिका आहे, हे फार चांगलं मार्गदर्शक म्हणून आपल्याला इथे उपयोगी पडू शकते. जी प्रत्येक ग्रह आहेत, मंगळ हा भूमीचा कारक आहे, की तुमच्या पत्रिकेत मंगळ जर चांगला असेल आणि धाडसाचा पण तो कारक आहे. तर अशा वेळेला तुम्ही सिव्हिल क्षेत्रामध्ये, बांधकाम क्षेत्रामध्ये किंवा जमिनीशी संबंधित याच्यामध्ये तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं. जर तुमचा शनी असेल, तर तुम्हाला तो न्याय क्षेत्रामध्ये तुम्हाला चांगलं यश देऊ शकतो. राहू केतू केंद्रामध्ये असतील, तर तुम्हाला मेडिकल फील्डमध्ये किंवा फूड टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगलं किंवा हॉटेल मॅनेजमेंटमध्ये खूप चांगलं यश मिळू शकतं. जर तुम्हालाही तुमच्या पाल्याबद्दलचे असे काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंटमध्ये कळवा. जय गुरुदेव.